बॅचलरसुद्धा करू शकतील असा सगळ्यात सोपा ढोकळा आज आपण करणार आहोत। तो सुद्धा कुकरमध्ये करणार आहोत। एक्झॅक्ट प्रमाण कसं घ्यायचं, सर्व इन्ग्रेडियंट्स कशी व्यवस्थित मिसळता येतील यासाठी आपण हे मिक्सरमध्ये करणार आहोत। नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। प्रथम आपण इथे कुकरचं भांडं घेणार आहोत। त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास आपण पाणी घालणार आहोत। या भांड्यामध्ये आता आपण एक उंच स्टँड ठेवणार आहोत आणि हा कुकर आपण गॅसवर तापायला ठेवणार आहोत। आता एका कुकरच्या भांड्याला आपण ग्रीस करून घेणार आहोत। नंतर सगळ्यात आधी आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत। सगळे इन्ग्रेडियंट्स यामुळे प्रॉपर मिक्स होतील। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दाबून 1.5 कप एवढं बेसन घेणार आहोत। दाबून जर घेतलं नाही तर हे बेसन आपल्याला कमी पडेल। चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। 1.5 चमचा आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे। 2 ते 3 चिमूट हळद, 2 हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत। आता एका लिंबाचा रस आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। थोडंसं हिंग आपण यामध्ये घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपण एक्झॅक्ट 1 कप पाणी घालणार आहोत। सर्व मिश्रण मिक्सरला व्यवस्थित फिरून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये आपण काढणार आहोत। आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण तेल घालणार आहोत। त्यामुळे हा ढोकळा जो आहे तो आपल्याला घशात चिकटत नाही। आता 1 पाऊच आपण इथे इनो घेतलेला आहे आणि हे इनो आपण याच्यामध्ये घालणार आहोत। इनो घातल्याबरोबर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। जसे जसे आपण मिश्रण फेटतो तसं हे मिश्रण थोडंसं हलकं होत जातं, मिश्रण फुगत जातं आणि त्याला फिकट पिवळा असा रंग येत जातो। फेटलेले मिश्रण आता आपण कुकरच्या ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये घालणार आहोत। आता हे आपण कुकरमध्ये स्टीम व्हायला 20 मिनिटांसाठी ठेवणार आहोत। कुकरमध्ये ठेवल्यानंतर आपण याची शिट्टी काढून घेणार आहोत आणि झाकण लावून याला आपण मीडियम हीटवर ठेवणार आहोत। 20 मिनिटांनंतर ढोकळा तयार झालेला आहे की नाही हे आपण सुरी घालून चेक करणार आहोत। सुरी आपली क्लिअर निघाली म्हणजे ढोकळा तयार आहे। आता आपण हे ढोकळा डिमोल्ड करून घेणार आहोत। ढोकळा थोडासा थंड झाल्यावरच आपल्याला हा डिमोल्ड करायचा आहे। ढोकळा डिमोल्ड झालेला आहे। आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। थोडंसं आपण इथे तेल घेतलेलं आहे आणि जिरे मोहरीची फोडणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत। 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण इथे घातलेल्या आहेत, कढीपत्ता आणि आता आपण इथे थोडंसं पाणी घालणार आहोत। 2 चमचे आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। ही तयार फोडणी आता आपल्याला ढोकळ्यावर घालायची आहे। याच्यामुळे आपला ढोकळा हा घशामध्ये अडकणार नाही आणि अगदी रसरशीत असं तयार होईल। थोडीशी कोथिंबीर घालून मस्त जाळीदार ढोकळा आपल्याला सर्व करायचा आहे आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे मराठी कट्टा किचन।